नमस्कार मंडळी. उन्हाळा वाढला की आपल्याला भाज्या खाऊ वाटत नाहीत किंवा जेवणसुद्धा जेवायला नको वाटतं. अशा वेळी ताटामध्ये छान असं काहीतरी चटपटीत असेल तर जेवण जास्तीचं जातं किंवा जेवण जेवण्याची मजा थोडी जास्त येते. त्यासाठीच आज आपण एकदम झटपट तयार होणारं आणि अगदी रसरशीत असं कैरीचं लोणचं कसं तयार करायचं हे बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी 4 मध्यम आकाराच्या केशर आंब्याच्या कैऱ्या अर्ध्या तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या. त्यामध्ये 1 चमचाभर मीठसुद्धा घातलं होतं. आता यामध्ये मीठ का घालायचं, कारण मिठामुळे यावरचा चीक तर व्यवस्थित असा निघला जातो. त्याचबरोबर कैरीची उष्णतासुद्धा थोड्या प्रमाणात कमी होण्यासाठी मदत होते. त्यानंतर कैरी व्यवस्थित अशी धुवून घ्यायची. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्यावरचा चीक पूर्णपणे निघला गेला पाहिजे. याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा सगळ्या कैऱ्या व्यवस्थित अशा धुवून घेतल्या आणि पुन्हा एकदा चांगल्या पाण्याने सुद्धा 2 वेळा चांगल्या धुवून घेतल्या. त्यानंतर या धुवून घेतलेल्या कैऱ्या व्यवस्थित अशा एका कापडाने पुसून घ्यायच्या, कारण लोणच्याला बुरशी लागायला नको किंवा लोणचं खराब व्हायला नको. त्यामुळे यावरचं सगळं पाणी व्यवस्थित असं कापडाने पुसून घ्यायचं. या सगळ्या कैऱ्या पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा. या पद्धतीने मी सगळ्या कैऱ्या कोरड्या करून घेतल्या. त्यानंतर आता ही कैरी कट कशी करायची हे तुम्हाला दाखवते. देठाकडचा पोर्शन अशा पद्धतीने कट करून घ्यायचा. त्यानंतर ही कैरी अशा पद्धतीने कट करायची. यामधली कोय पूर्णपणे तयार झालेली आहे, त्यामुळे मी फक्त साईडचा पोर्शन घेणार आहे. तुमची जर कैरी कोवळी असेल किंवा त्यामधली कोय अजून तयार झालेली नसेल तर तो कोयचा पोर्शन घेतलात तरीसुद्धा चालेल. त्यानंतर अशा प्रकारे साईडचा फक्त पोर्शन मी घेतला. त्यानंतर या कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. याचे छोटे तुकडे का करायचे, कारण आपण एकदम झटपट आणि इन्स्टंट तयार होणारं कैरीचं लोणचं बनवत आहोत. छोट्या फोडी जर तुम्ही केल्यात तर या मुरण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. आपण हे मुरण्यासाठी खूप वेळ ठेवणार नाही, त्यामुळे या फोडी लगेच मुरल्या जातात. त्यामुळे अगदी शक्य होतील तेवढ्या छोट्या छोट्या फोडी याच्या करून घ्यायच्या. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता याच पद्धतीने मी उरलेल्या 4ही कैऱ्यांच्या सगळ्या फोडी करून घेतल्या. त्यानंतर या कैरीच्या फोडी एखाद्या बाउलमध्ये किंवा एखाद्या कुंड्यामध्ये ट्रान्सफर केल्या. यावरती चवीनुसार मीठ घालायचं. इथे मी 4 कैऱ्या वापरलेल्या आहेत, त्यासाठी मी बरोबर 2 चमचे मीठ वापरले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. त्यानंतर मसाल्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्या छोट्या चमच्याने 2 चमचे हळद घातली आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. चमच्याने जर हे व्यवस्थित असं मिक्स होत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही हाताने टॉससुद्धा करू शकता. त्यामुळे हळद आणि मीठ सगळ्या फोडींना व्यवस्थित असं लागलं जातं. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सगळ्या फोडींना हळद मीठ व्यवस्थित असं लागलं गेलेलं आहे. 2 ते 3 मिनिट व्यवस्थित असं हे टॉस करून घ्यायचं. त्यानंतर यावरती झाकण ठेवून 1 तासभर हे मुरण्यासाठी ठेवायचं. त्यामुळे हळद आणि मिठाचं याला पाणी सुटतं. त्यानंतर इथे मी 4 कैऱ्या घेतलेल्या होत्या, त्यासाठी बरोबर 4 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित असं कडकडीत एकदम गरम करून घ्यायचं. बघू शकता या तेलामधून थोडीशी वाफ निघत आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा. लगेचच फोडणी घालायची घाई करायची नाही, नाहीतर फोडणी करपू शकते. गॅस बंद केल्यानंतर 1 ते 2 मिनिट हे तेल थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये फोडणी घालायची. असं केल्यामुळे तुमची फोडणी अजिबात करपणार नाही किंवा त्या लोणच्याला सुद्धा अजिबात करपट वास येणार नाही. तेल मी 2 मिनिट थंड करून घेतलं. त्यानंतर आता यामध्ये फोडणीसाठी 2 चमचे मोहरी घातलेली आहे. मोहरी छान अशी फुलली पाहिजे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तुम्ही इथे मोहरीची डाळसुद्धा वापरू शकता. 4 चमचे मोहरीच्या डाळीचा वापर केलात तरीसुद्धा चालेल, किंवा मोहरीची डाळ जर नाही मिळाली तर मोहरी तुम्ही मिक्सरमध्ये 2 ते 3 वेळा पल्स मोडवर फिरवून घेऊन या फोडणीमध्ये घालू शकता. फोडणीमध्ये मोहरी छान अशी तडतडल्यानंतर आपल्याला हिंग घालायचा आहे, पण हिंग लगेचच घातलात तर करपू शकतो. त्यामुळे इथे आपण अजून 1 मिनिटभर थोडंसं थांबणार आहोत. त्यानंतर इथे मी मसाल्याच्या डब्यात जो छोटा चमचा येतो त्या छोट्या चमच्याने बरोबर 1 चमचा हिंग घातलेला आहे. बघू शकता हिंग फुलला आहे चांगला, पण करपलेला नाही. पहिल्यांदा तेल गरम केल्यानंतर मी इथे थोडंसं थंड करून घेतलं. पुन्हा मी गॅसची फ्लेम ऑन केली नाही. त्यानंतर आता यामध्ये 2 चमचे
काश्मीरी रेड चिली पावडर घालायची. ही तिखटाला थोडीशी कमी असते, पण यामुळे रंग एकदम सुरेख येतो. चांगलं मिक्स करून घ्यायचं. लक्षात ठेवा, काश्मीरी रेड चिली पावडर घालताना सगळ्यात शेवटी घालायची, त्यामुळे ती करपणार नाही. हे चांगलं मिक्स केल्यानंतर पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. इथेही फोडणी थंड होतीये तोपर्यंत आपण जी कैरी हळद आणि मीठ लावून तासभरासाठी मुरवत ठेवली होती ती व्यवस्थित अशी मुरलेली आहे. बघू शकता हळद आणि मिठाचं याला पाणी सुटलेलं आहे. हे व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स करून झाल्यानंतर इथे मी 2 चमचे बारीक चिरून घेतलेला गूळ घातलेला आहे. इथे मी केशर आंब्याची कैरी वापरली. ही आंबटपणाला थोडीशी कमी असते. तुमची जर कैरी आंबट असेल तर तुम्ही आणखी एखादा चमचा गुळाचा वापर करू शकता, किंवा तुम्हाला जर लोणच्यामध्ये गूळ घातलेला आवडत नसेल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल. पण आमच्याकडे थोडंसं चटपटीत चवीचं असं लोणचं लागतं, त्यामुळे मी गोड आंबट तिखट अशा पद्धतीचं लोणचं बनवत आहे. दुसरीकडे जी फोडणी आपण थंड होण्यासाठी बनवून ठेवलेली होती ती फोडणी सुद्धा व्यवस्थित अशी थंड झालेली आहे. ही फोडणी आता तळापासून व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतरच या कैरीमध्ये घालून घ्यायची. फोडणी पूर्णपणे थंड केल्यामुळे लोणचं थोडंसं जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते. त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आपण मिठाचा वापर केलेला आहे, त्यानंतर गूळसुद्धा घातलेला आहे, त्यामुळे या कैरीला गूळ आणि मिठाचं पाणी सुटतं. तसेच आपण यामध्ये तेलाची फोडणीसुद्धा घातली, त्यामुळे हे कैरीचं लोणचं मुरण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही किंवा जास्त दिवस वाट बघण्याची सुद्धा गरज नाही. अगदी 1 ते 2 दिवसांमध्ये हे कैरीचं लोणचं व्यवस्थित असं मुरल्या जातं. त्यामुळे 1 ते 2 दिवसांमध्येच तुम्ही हे कैरीचं लोणचं खाण्यासाठी घेऊ शकता. त्यानंतर मिक्स केल्यानंतर हे मी झाकण झाकून 1 दिवसभरासाठी असंच ठेवून दिलं होतं. बघू शकता कैरी व्यवस्थित अशी तेलामध्ये मुरलेली आहे आणि याला छान असं पाणीसुद्धा सुटलेलं आहे. पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण कैरीचं चटपटीत असं लोणचं एकदम झटपट बनवलं. हे लोणचं काचेच्या एका भरणीमध्ये भरून ठेवायचं. फ्रीजमध्ये 1 महिनाभर आरामात टिकतं. 1 महिनाभर याची कोण वाट बघणार आहे. हे 8 दिवससुद्धा टिकणार नाही, लगेच संपून जाईल. इथे लोणच्यासाठी कोणताही बाहेरचा लोणच्यासाठी मिळणारा मसाला वापरलेला नाही, तरीसुद्धा हे लोणचं चवीला खूप छान होतं. तुम्ही सुद्धा घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हे लोणचं अगदी सहजपणे बनवू शकता. मला ही लोणच्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर नक्की लाईक करा. यूट्यूबवर प्रियंका घारमळकर या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा. चला मग पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन आणि चटपटीत रेसिपीमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.